गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि मी आलेले आहे आईकडे. सकाळचे वाजले 6:15. मी आणि आई मिळून आम्ही देवीची मांडणी आज करणार आहोत. ही माझी आई. अचानक आलेल्या नातवाला पाहून खुश झालेली, त्याला कडेवर घेतलंय. कधी गेली होतीस फुल मार्केटला? मी मंगळवारी गेले. मागे जो कॉन्स्टंट एक पाण्याचा आवाज येतोय, तो म्हणजे आमच्या फिश टँकचा आवाज येतोय. असं वर उंच करते. हा, म्हणजे साडी वगैरे व्यवस्थित राहील. आईने काल रात्रीच ही सगळी तयारी करून ठेवली आहे. तरी पण आपण बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. आता वाजले आहेत 6:30. कुठं पडतंय ना, हंडा आपण ठेवून बघूया. हे ठेवून बघूया, हे करून बघूया, हे चांगलं दिसेल का. या ट्रायल आणि एररमध्ये आम्हाला खूप वेळ लागतो. हे सगळं करायचं असेल तर खूप सारे पेशन्स हवे आणि इतकं केल्यानंतर अर्थातच तुमच्यासारख्या प्रेक्षकांचं अप्रिसिएशन हे तितकंच महत्त्वाचं असतं. मग हंडाळातच मग नारळ नाही राहणार गर्दी. तरी हो. तो खालून हाक मारतो वाटतं, थांब मी आले. सकाळ सकाळी उठून बसलाय, त्यामुळे ह्याला आईकडे घेऊन यायला लागले. आणि आता देवपूजा सोडून ह्याच्याच मागे चल. हे काय घातलंस? लवंगा. हे आपण ॲक्च्युली 5 प्रकारची पानं ठेवतो ना. 5 प्रकारचीच पानं ठेवायची असतात. हल्ली मग आपण काय करतो, आपल्याला सगळं अवेलेबल नसतं, मग आंब्याची 5 पानं घालतो ना. तसंही चालतं म्हणा. हो बरं ना, वजन राहील. हे धुकं नसून धुरकं आहे ना. सगळं धुरकं आहे. धूर आणि धुकं मिक्स, धुरकं. हे भांडं ठेवते. हां ह्याला जरा हे होल आहेत ना, म्हणून हां. केळीचं पान घालते त्याच्यामध्ये. ओके. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर हे थोडंसं डुलतंय असं, आपण त्याच्या खाली एक चुमळण करून ठेवूया, म्हणजे ते राहील बरोबर. मला वाटतं आपण हे नको घालूया, हे खूप कॉमन दागिने आहेत. तो चालेल, तो पण चालेल. ते पण घालायचं, हे पण घालायचं का? ऐक ना, आपण मोत्यांचे सगळे सोन्याचे दागिने घालूया ना. हा तन्मणी घालूया. हे मंगळसूत्र मोत्यांचं. चालेल, हा काढते. घालून बघ. छान वाटतं. लागूबंदची ऍड. लागूबंदनं फोटो पाठवला पाहिजे. सगळे लागूबंद. सगळे हे पण लागूबंदच आहे मंगळसूत्र. ठेवून बघूया. हा, असं घालू छान वाटतं, असं घालून. असं धागे ग्रीन अँड व्हाईट. आता या तगरीच्या ज्या वेण्या मिळतात त्यात सोडून आम्ही एकमेकांना बांधल्यात आणि त्याचा हा हार बनवलेला आहे.
आपण काही ठरवलं नव्हतं, पण ते कॉम्बिनेशन व्हाईट आणि ग्रीन आपोआप झालं. पण मंगळसूत्र पण व्हाईट आणि ग्रीन असल्यामुळे देवीच करून घेते ग सगळं. खरंच तिच्याच मनात असतं म्हणून ते सगळं. मागून घेऊ ग. हो, मागूनच घे. ही साडी व्हाईट आहे, त्यामुळे आपण बाजूला काहीतरी डार्क रंगाचं ठेवलं तर ती छान उठून दिसेल. म्हणून आपण इथे आपल्याला फक्त बॅकग्राऊंड पाहिजे ना. चालेल. हाईट नको झाले ना. नको. हो, ते ओलं करून घ्या आधी. संपूर्ण डेकोरेशन व्हाईट आणि ग्रीनमध्ये जात आहे, त्यामुळे आम्ही थोडासा कलर ब्रेक होण्यासाठी म्हणून आम्ही रेड कलर ॲड करतोय डेकोरेशन. त्याला हळदीचं करू का त्या बाजूला की कुंकवाचंच करू? कुंकवाचंच कर. हो. आईने आज मस्त मोठे दिवे लावलेत, कारण तिला दुपारनंतर बाहेर जायचं आहे. मग हे जे मोठे दिवे आहेत ते 8 ते 9 तास आरामात राहतात. बारीक वात करून ठेवायची. आम्ही डहाणूला गावी गेलो होतो लग्नाला, तेव्हासुद्धा आईने मोठा दिवा लावला होता. ह्यापेक्षा मोठा होता, जो 3 दिवस दिवा तेवत होता. म्हणजे आम्ही घरी आल्यानंतरसुद्धा दिवा तेवत होता. पाहून इतकं प्रसन्न आणि छान वाटलं. पूर्व दिशा असल्याने देवीवर छान सकाळची सूर्यकिरणं पडली आहेत. छान दिसते, किरणं पडली आहेत. छान वाटतं. 1 तास झालेला आहे. 1 तास 7:30 वाजले आणि अजून आपण एवढं चालू आहे. चिकाचा डाग लागला वाटतं. असू ते दिवे येतील ना त्याच्यावर. ब्लू आहे, वेळ लागेल थोडा बस. माझं म्हणणं होतं सगळी पसरायची त्याच्यामध्ये दिवे लावायचे होते. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की सगळी फुलं पसरवण्यापेक्षा एक त्याचा पॅटर्न तयार करूया. हे जात नाही आहे ह्याच्याबरोबर असं वाटतंय, म्हणून आता आपण हे काढूया. दुसरा पेपर घेते. आता ह्यात एक पॅटर्न असा मेंटेन केला आहे. सगळ्या आधी वाट्या ठेवल्या होत्या, त्या राहत नव्हत्या, ह्याच्यामुळे हलत होतं, म्हणून मग आता फुलं नुसती ठेवली आहेत. भवरणं शुभाननं लक्ष्मीकांतं कमलनयनं. थोडा वेळ एसी बंद करू का? ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वेलची, विडा आणि मध असं आपण देवीसाठी तांबूल बनवले. ठेवू. ओम प्राणाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. हस्तप्रक्षालन समर्पयामि. मुखप्रक्षालन समर्पयामि. श्री श्रीलक्ष्मी माते प्रसन्न होऊन आता वरदे आम्हाते. जय देवी श्रीलक्ष्मी माते प्रसन्न होऊन आता वरदे आम्हाते.
आणि आता फायनली झालेलं आहे. आता 8:30 वाजलेत. म्हणजे बरोबर आपल्याला 2 तास लागले हा करायला सगळं. मी सकाळी येताना हे 2 केळीचे खांब आणले होते. म्हटलं डेकोरेशनला कुठे वापरता येतील, पण नाही लागले. मग आम्ही इथे लावले. चला, आता मी हा व्लॉग संपवते. ही झालेली आहे माझ्या पहिल्या गुरुवाराची पूजा. आमची ही पूजा तुम्हाला आवडली का? हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.